डोळ्यात मिरचीची पूड फेकून युवकाचा खून। 3 दिवसांपूर्वी झालेल्या लहान मुलांच्या वादातून एका युवकास काही महिला व मुलांनी मारहाण करत त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने पोटावर व डोक्यात टणक वस्तूने जोरदार प्रहार करत त्यास ठार मारल्याची घटना रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास विडी कामगार नगरात घडली। विशांत उर्फ काळू राजाराम भोये वय 29 वर्ष असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव असल्याचे आडगाव पोलिसांनी सांगितले। आडगाव शिवारातील अमृतधाम विडी कामगार नगरमध्ये विशांत उर्फ काळू हा राहत होता। तो रात्री परिसरात मित्रांसमवेत गप्पा मारत असताना त्या ठिकाणी काही महिला, पुरुष व मुले आली। त्यांनी 3 ते 4 दिवसांपूर्वी झालेल्या लहान मुलांच्या वादातून कुरापत काढून भोये यास शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली। काही महिलांनी त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली। यानंतर जमावाने त्याच्यावर सशस्त्र हल्ला केला। घाव वर्मी लागल्याने भोये रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरा ही घटना घडली। मयत भोये यांच्या नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांनी रुग्णालय परिसरात गर्दी करत जोपर्यंत संशयित महिला व पुरुष आरोपींना पोलीस अटक करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला। त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते। पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्यासह शोध पथकाचे पोलीस पथक दाखल झाले होते। या घटनेनंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे समजते। स्टार न्यूज साठी दीपक राजगिरे, नाशिक।